माजलगावमध्ये वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली रुग्णाच्या जीवाशी खेळ. माजलगावमधून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणानं वैद्यकीय क्षेत्रावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन काही वर्षांपूर्वी झालेले असतानाही अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं एक रुग्ण माजलगाव येथील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेला. पेशंटच्या म्हणण्यानुसार तपासणी आणि सोनोग्राफी नंतर त्यांना 3 ते 4 आठवड्यांचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाही, हा गर्भ गर्भाशयात नसून पोटात इतरत्र वाढत असल्याचे सांगून जीवाला धोका होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आल्याचा आरोप पेशंटनं केलाय. यामुळे घाबरलेल्या पेशंटला तातडीनं ऑपरेशन करावे लागेल आणि त्यासाठी तब्बल 80 ते 90 हजार रुपये खर्च येईल असे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. डॉक्टर नंदकुमार मोरे आणि डॉक्टर अर्चना नंदकुमार मोरे यांच्याकडून अशी माहिती मिळाल्याचे पेशंटचे म्हणणे आहे. पण घाबरलेल्या पेशंटनं ऑपरेशन करण्यापूर्वीच दुसरे मत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी पेशंट थेट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पोहोचला. तेथे पुन्हा तपासणी आणि सोनोग्राफी करण्यात आली आणि याच तपासणीनंतर समोर आलेली माहिती ऐकून पेशंट आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला. पेशंटच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर असा कोणताही गर्भ किंवा सांगितलेली परिस्थिती आढळून आली नसल्याचे सांगितले. म्हणजे एका बाजूला तातडीचे ऑपरेशन, जीवाला धोका आणि 80 ते 90 हजार रुपयांचा खर्च, तर दुसऱ्या बाजूला पुन्हा केलेल्या तपासणीत तसा प्रकारच आढळला नसल्याचा दावा. मग नेमकं खरं काय? पहिल्या सोनोग्राफीमध्ये नेमकं काय आढळलं होतं? दुसऱ्या रुग्णालयातील तपासणीत वेगळा रिपोर्ट का आला? पेशंटला खरंच तातडीच्या ऑपरेशनची गरज होती का? आणि सर्वात महत्त्वाचं, एका सामान्य रुग्णाला घाबरवून मोठ्या खर्चाच्या उपचाराकडे ढकलण्याचा प्रकार तर झाला नाही ना? हे आरोप खरे आहेत की या संपूर्ण प्रकरणामागे काही वेगळे तथ्य आहे? याचा खुलासा संबंधित डॉक्टर आणि प्रशासनानं करणं गरजेचे. या प्रकरणाची वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर निष्पक्ष चौकशी होणार का? रुग्णांच्या जीवाशी आणि त्यांच्या पैशांशी संबंधित हा गंभीर विषय असल्यानं बीड जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग याची दखल घेणार का, हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. कारण प्रश्न फक्त एका रुग्णाचा नाही, प्रश्न आहे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक सामान्य रुग्णाच्या विश्वासाचा. या संपूर्ण प्रकरणातील सत्य चौकशीतून समोर यायला हवे. पहा हा स्पेशल रिपोर्ट. डॉक्टरांना आपण देव माणूस मानतो. जर आपण आजारी असाल तर आपण पहिलं डॉक्टरांच्या भेटीसाठी जातो आणि आपला आजार ते डॉक्टर दूर करतात. परंतु डॉक्टरांच्या पेशाला काळिमा फासणारी अशी घटना एक समोर येते, जे की फक्त आणि फक्त डॉक्टरकी करून पैसा कमवण्याचं साधन त्यांनी निर्माण केल्याचं चित्र दिसून येतंय. असाच एक प्रकार माजलगावच्या संभाजी चौकातल्या वात्सल्य हॉस्पिटल, जे की मोरे डॉक्टर आणि मोरे मॅडम ह्या चालवतात, त्या ठिकाणी स्मिता चामणार हे पेशंट आपलं स्वतःचं पोट दुखतंय म्हणून तपासणीसाठी गेलं असता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला सोनोग्राफी करावं लागेल, त्यानंतर आपण निर्णय घेऊ. पेशंटनं सोनोग्राफी केली. सोनोग्राफीचे रिपोर्ट त्या हॉस्पिटलचे की या पेशंटला, स्मिता चामनर या पेशंटला 3 ते 4 आठवड्याचा गर्भ असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आणि तो गर्भ गर्भाशयाच्या पिशवीमध्ये नसून पोटामध्ये इतरत्र अडकल्याचंही सांगितलं आणि पेशंटला 2 तासाच्या आतमध्ये, 1.5 ते 2 तासाच्या आतमध्ये तुम्ही जर ऑपरेशन नाही केलं तर पेशंटच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. असा बोलण्याचा उद्देश नेमका दमदाटी करण्याचा का दमदाटी करून पैसे कमावण्याचा, नेमकं डॉक्टरांचा उद्देश कळला. हेच पेशंट ज्यावेळेस स्मिता चामणार हे पेशंट अंबाजोगाईला सिव्हिलमध्ये गेल्यानंतर तिथलच्या डॉक्टरांनी परत या पेशंटची, स्मिताची चेकअप केला असता त्या ठिकाणी तिला कसल्याही प्रकारचा
गर्भ राहिलेलाचा आढळून आला नाही किंवा तिचं ऑपरेशन करण्याचं देखील तिथालच्या डॉक्टरांनी सांगितलं नाही. ऑपरेशन करण्याची काही आवश्यकता नाही. माजलगावचं जे हॉस्पिटल आहे, वात्सल्य हॉस्पिटल, डॉक्टर मोरे यांचं हॉस्पिटल आहे, त्यांनी नेमकं हे या पेशंटला का व कशामुळे सांगितलं? फक्त आणि फक्त पेशंटच्या नावाखाली त्यांना कापून पैसा कमवायचा आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पेशंट हे फक्त डॉक्टरांना देव माणूस मानतात म्हणून पेशंट डॉक्टरांकडे जातात आजारी पडल्यानंतर, आणि डॉक्टर लोक हे अमाप पैसा कमावण्यासाठी पेशंटला नको ते भीती दाखवून, त्यांचं ऑपरेशन करण्याची भीती दाखवून जर लाखोच्या घरात पैसा कमावण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा डॉक्टरांना वेळीच पायबंद करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यांचं डॉक्टरकीचं लायसन्स रद्द करणंही गरजेचं आहे. आणि ज्यांनी ही प्रेग्नेन्सी रिपोर्ट दिलाय, ज्या लॅबवाल्यांनी प्रेग्नेन्सी सुद्धा लायसन्स रद्द करण्यात आलं पाहिजे. आणि या लॅबवाल्यासह या डॉक्टरांवरती फौजदारी गुन्हे दाखल करून यांचे कायमची डॉक्टरकीची सनद रद्द करण्यात यावी, हीच आता प्रशासनाकडून अपेक्षा हे पेशंट व्यक्त करत आहे. लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड, महाराष्ट्र. सुभाष चामनर. मी माजलगाव इथे माझ्या आई वडिलांना भेटायसाठी आले होते. तिथे 3:30च्या दरम्यान माझे अचानक पोटात दुखाय लागले. तिथून आम्ही संभाजी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये मला सांगितलं की मी 1.5 महिन्याची प्रेग्नेंट आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले की तुम्हाला कशासाठी 80-90 हजार रुपये खर्च येईल म्हणून ऑपरेशन करण्यासाठी. ऑपरेशन किती तासात करायला सांगितलं? 2 तासात. 7 ऑगस्टला माझ्या भेटीसाठी आली. काय झालं पुन्हा? अचानक तिचं 3:30ला पोटामध्ये दुखायला लागलं. बरं, पोट दुखायला लागल्यास तुम्ही कोणाच्या दवाखान्यात गेलात? आम्ही संभाजी चौक मोरे मॅडमकडे तपासण्यासाठी घेऊन गेलोत. बरं, तिथं तपासल्यानंतर तुमच्या मुलीला काय सांगितलं किंवा तुम्हाला काय सांगितलं डॉक्टरांनी, मॅडम? 3 हप्त्याचा का 4 हप्त्याचा? 3-4 हप्त्याचा. 3-4 हप्त्याचा गर्भ आहे आणि तो गर्भ पिशवीमध्ये नसून दुसरीकडे अडकलेला आहे. तिचं तात्काळ 2 तासामध्ये 1.5 तासामध्ये ऑपरेशन करावं लागेल. बरं, त्या ऑपरेशनला खर्च किती सांगितला त्यांनी? ऑपरेशनचा खर्च ते 80-90 हजार रुपये म्हणल्या. त्यानंतर तुम्ही कुठे गेलात? त्यानंतर आम्ही सरकारी हॉस्पिटल अंबाजोगाईला घेऊन गेलो आमच्या मुलीला. तिथं अंबाजोगाईला गेल्याच्या नंतर तुम्हाला काय केलं तिथल्या डॉक्टरांनी सरकारी? तिथं त्याने सगळे तिचे रिपोर्ट बघितले, चेक केलं तिला, तर त्यामध्ये काहीच निघलं नाही गर्भाचं. डॉक्टरांनी सांगितलं की गर्भ नाही, काही नाही म्हणून ऑपरेशनची काही गरज नाही.